आजच्या आपण व्हिडिओमध्ये करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये रेजिस्टन्स कॉम्बिनेशन आणि व्हीटस्टोन ब्रिज हे दोन कन्सेप्ट स्टडी करणार आहे. पहिल्या सेशनमध्ये मागचे जो आपला व्हिडिओ सेशन झालेला आहे त्यामध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी 12 जो रिवाइज सिलेबसनुसार आपण स्टार्ट केलेलं होतं आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, किर्चॉफ्स करंट लॉ आणि ओम्स लॉ हा डिटेल स्टडी केलेला आहे. जर एक हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही तो जर व्हिडिओ एकदा पाहून घेतलात म्हणजे तुमचे कन्सेप्ट हे क्लिअर होतील, तर तो व्हिडिओ पाहून नंतर हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. आता जर पाहिला आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण या सेशनमध्ये पाहणारे सुरुवातीला रेजिस्टन्सेस कॉम्बिनेशन्स. आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्सेस कॉम्बिनेशन आपल्याला दोन प्रकारचे कॉम्बिनेशन आहेत. एक आहे सिरीज कॉम्बिनेशन आणि दुसरं आहे पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे जर आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेजिस्टन्स असतील तर ते रेजिस्टन्सेस आपण कॉन्फिगर करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे. एक तर असेल सिरीज कॉम्बिनेशन आणि दुसरं असेल पॅरलल कॉम्बिनेशन. तर ज्यावेळेस आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेजिस्टन्स असतील आणि आपण सिरीज किंवा पॅरलल कॉन्फिगरेशन करतोय तर आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय भेटेल तर ते आपण समजून घेऊयात. तर आता जर पाहिलं आपण सुरुवातीला आपण रेजिस्टन्स कॉम्बिनेशनमध्ये सिरीज कॉम्बिनेशन डिटेल्समध्ये स्टडी करून घेऊयात. तर सिरीज कॉम्बिनेशन सिम्प्लिसिटीसाठी आपण 3 रेजिस्टन्सेस घेतोय. तुम्ही 4 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, पण समजण्यासाठी आपण 3 रेजिस्टन्सेस घेतोय आणि इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड करतोय. मी घेतोय R1, R2 आणि R3 हे 3 रेजिस्टन्सेस घेतोय. हे 3 रेजिस्टन्सेस मी सिरीजमध्ये कॉन्फिगरेशन करतोय. तर पाहूयात आपण सिरीज म्हटलं तर 3 रेजिस्टन्स R1, R2, R3 हे सिरीजमध्ये कॉन्फिगर झालेलं आहे आणि याच्या अक्रॉस आपण बॅटरी कनेक्ट केलेली आहे. आता ज्यावेळेस आपण R1, R2, R3 लक्षात कसं ठेवायचं, याचा स्टार्टिंग एंड म्हणजे एकाचा स्टार्ट दुसऱ्याचा एंड, एकाचा एंड दुसऱ्याचा स्टार्ट, दुसऱ्याचा एंड तिसऱ्याचा स्टार्ट, अशा प्रकारे ज्यावेळेस कॉन्फिगरेशन असेल तर त्याला म्हणायचं सिरीज कॉन्फिगरेशन. सिंपल आहे. सिरीज कॉन्फिगरेशनमध्ये दुसऱ्याचा एंड पहिल्याचा एंड दुसऱ्याचा स्टार्ट, दुसऱ्याचा एंड तिसऱ्याचा स्टार्ट, अशा प्रकारे कॉन्फिगरेशन असतं. आणि पॅरललमध्ये सर्वांचे स्टार्टिंग आणि सर्वांचे एंडिंग हे एकत्र कनेक्ट केलेले असतात. दॅट इज अ पॅरलल कॉन्फिगरेशन. तर आता आपण सिरीज कॉम्बिनेशनवर कॉन्सन्ट्रेट करूयात, त्यानंतर आपण पॅरलल कॉन्फिगरेशन स्टडी करतोय. तर लेट R1, R2, R3 these 3 resistances are connected in series configuration. The battery V is there, so it will supply the voltage, that is V is the supplied voltage, and because of this battery plus minus, the current will start to flow through the circuit because it form one circuit. So because of this battery the current I will start to flow through the circuit. Now the important concept is here when the resistances are connected in series, त्या ठिकाणी आपल्याला when the resistances are connected in series, so the current flowing through each resistance R1, R2, R3 it will remain same, but voltage across this resistance will be different. So in series configuration the important concept the current through each resistance is same but voltage is different. Kindly note down this. Whenever there are the resistances and they form the series configuration, so current through each resistance is same but the voltage across each resistance will be different. Current is same, voltage is different. So I is current flowing through the R1, I is current flowing through the R2, I is current flowing through the R3, but the voltage across R1 is different. Let it is V2, V1. V2 is the voltage across R2 and V3 is the voltage across R3. Means we are getting the same current which is flowing through the resistances and voltage is getting different. So V1, V2 and V3, these are the different voltages across 3 different resistances. Now
This is the voltage V, this is the current. I will represent with the one equivalent circuit. So I will read out the circuit. This is the voltage plus minus V. Because of this battery, current will start to flow and it will form the circuit like this. So this will form R equivalent. It will form the R equivalent. Means this circuit will be converted in the equivalent circuit. So as this is the voltage V, current is I, R equivalent, simply apply the Ohm's law. Simply apply the Ohm's law. So I am getting V is equal to I into R equivalent, equation 1. So for equivalent circuit, I am getting V is equal to I into R equivalent. Similarly, we will find the what is the voltage, different voltages across the resistances R1, R2 and R3. So V1 is equal to, again we are applying the Ohm's law. V1 is equal to, current is I, resistance is R1, so I into R1. V2 is equal to I into R2. V3 is equal to I into R3. So V1 is equal to I into R1, V2 is equal to I into R2, V3 is equal to I into R3. Simply we have applied the Ohm's law. Now V1 is equal to I into R1, V2 is equal to I into R2, V3 is equal to I into R3, and this is the equivalent voltage across this R equivalent resistance. Now because of this battery supplied this V voltage, we are getting the voltage V1, V2, V3. So obviously this V, it should be equal to V1 plus V2 plus V3. So V is equal to V1 plus V2 plus V3. So put these values, all these values you can put this in equation. So I am getting V is equal to I into R equivalent, I into R equivalent is equal to V1 is equal to I into R1, V2 is equal to I into R2, V3 is equal to I into R3. Take the I common there. So I R equivalent is equal to I R1 plus R2 plus R3. This I will get cancelled. So I am getting R equivalent equal to R1 plus R2 plus R3. This is the equivalent. This is the expression for the equivalent resistances when the three resistances R1, R2, R3, they are connected in the series configuration. Please understand this and make note of this. Now we will find what is the equivalent resistances when the configuration is parallel configuration. Parallel configuration. Series configuration, we are connecting the end of one end to the starting of another, end of second to the starting of third. In parallel configuration, all the starting points are combined together, all the ending points are combined together, it will form the parallel configuration. So circuit diagram will become, again I will take the three resistances R1, R2, R3. So it is this is the circuit diagram. This is the R1, R2, R3. This is the V plus minus V is the voltage supplied. Because of this battery, current will start to flow, and at this point, this is the point A, this is the point B. So all the starting point of this R1, R2, R3, they are connected together, ending points are connected together. So it will form the parallel configuration. Now because of this current I at this point A, at this point A, it will form one junction. It will form one junction. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलंय की मी पहिलं जे व्हिडिओ आपलं लेक्चर सेशन झालेलं आहे तर ते व्यवस्थित पाहून घ्या, कारण आपण प्रत्येक वेळेस आपण म्हणजे हा जो चॅप्टर आहे फर्स्ट चॅप्टर, सेकंड सेशन, थर्ड सेशन, फोर्थ सेशन, फिफ्थ सेशन एकमेकांच्या लिंकिंग असतील. तर कन्सेप्ट हे कन्सेप्च्युअल सेशन वाईज समजून घ्या, म्हणजे तुम्हाला समजण्याला
help will. So at this point A will form the junction. So if you apply this KV, if you can apply the KCL. What is the KCL? It is the Kirchhoff's current law. Now as it is formed the junction, so current will start, current is distributed. म्हणजे हा जो करंट आहे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतोय. समजा I1 हा करंट फ्लो होतोय R1, I2 हा करंट फ्लो होतोय R2 मधून, I3 हा करंट फ्लो होतोय R3 मधून. म्हणजेच इथं जर मी जंक्शन अप्लाय या ॲट द पॉईंट ए इफ आय अप्लायड द जंक्शन, आता हे परत इथं कंबाईन होत आहेत आणि याच्यानंतरचा जो करंट येईल दॅट करंट विल बी द आय, आउटगोइंग करंट इज द आय. सो ॲट दिस पॉईंट ए, सो ॲट दी junction A, if you apply the KCL, simple KCL, that is Kirchhoff's current law, so I become, that is sum of incoming current is equal to sum of outgoing current, that already we know. माहिती नसेल तर मी आय बटनवर तुम्ही प्रेस करू शकता. तुम्हाला तो व्हिडिओ पाहून घ्या, समजून घ्या व्यवस्थित. KCL काय आहे, KVL काय आणि ओम्स लॉ काय. सो I is equal to sum of incoming current is equal to sum of outgoing current. So I is equal to I1 plus I2 plus I3. Now this is the parallel configuration. सिरीज कॉन्फिगरेशन मी तुम्हाला सांगितलं होतं की सिरीज कॉन्फिगरेशन मध्ये आपल्याला व्होल्टेज हे काय भेटणार आहे, डिफरंट, आणि करंट हा काय होता, करंट थ्रू रेजिस्टन्सेस इज सेम. पण या ठिकाणी करंट थ्रू इन पॅरलल कॉन्फिगरेशन करंट इज डिफरंट बट व्होल्टेज इज सेम. दिस इज द बेसिक कन्सेप्ट. हे जर समजलं तर तुम्हाला रेजिस्टन्सेस कॉम्बिनेशन सिरीज असेल पॅरलल असेल पूर्ण समजून जाईल. तर करंट इथं डिफरंट आहे, व्होल्टेज सेम आहे. सिरीजमध्ये व्होल्टेज डिफरंट आहे, करंट सेम आहे. आता जर पाहूया आपण इथं सिम्पली परत ओम्स लॉ अप्लाय करायचे. मला आता करंटची व्हॅल्यू चेंज येते म्हणजेच I1. सो I1 इक्वल टू, आपल्याला माहित आहे ओम्स लॉ काय, V इज इक्वल टू I इंटू R. सो I इज इक्वल टू V अपॉन R. व्होल्टेज सेम आहे म्हणजे ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज सेम आहे. सो I1 इज इक्वल टू V अपॉन R1, I2 इज इक्वल टू V अपॉन R2, I3 is equal to V upon R3. So this is the current flowing through the R1, current flowing through the R2, current flowing through the R3. आता या ठिकाणी आपल्याला KCL इथं अप्लाय केलं, I is equal to I1 plus I2 plus I3. समजा याचा जर मी इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम ड्रॉ केले, हे R1 R2 R3 याचा जर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स घेतला R इक्विव्हॅलेंट आणि इथे बॅटरी घेतली, या बॅटरीमुळे करंट फ्लो होतो I आणि इथं व्होल्टेज आहे V, म्हणजे V इज इक्वल टू I अपॉन I इज इक्वल टू V अपॉन R इक्विव्हॅलेंट. म्हणजे आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे I इज इक्वल टू V अपॉन R इक्विव्हॅलेंट. या सर्किटसाठी I1 इज इक्वल टू V अपॉन R1, I2 इज इक्वल टू V अपॉन R2, I3 इज इक्वल टू V अपॉन R3. या इक्वेशनमध्ये जर ह्या पूर्ण व्हॅल्यू जर पुटअप केल्या तर I इज इक्वल टू V अपॉन R इक्विव्हॅलेंट, I1 is equal to V upon R1, I2 is equal to V upon R2, V upon R3. म्हणजे V कॉमन घेतला आणि तो कॅन्सल होऊन जाईल. सो 1 upon R equivalent is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. This is the equivalent resistance when the resistances are connected in parallel. Please note this. So this is the very important concept to study this current electricity chapter. Number of numericals will be asked in the JEE and CET. So please clear all the concept. So I will just summarize some points when the resistances are having the combinations. One is the series combination and second is the parallel combination. So I will take the parameter, it is current, voltage, circuit diagram, current, voltage, circuit diagram and equivalent resistance. Current.
For the series configuration, the current is same, voltage is different. Circuit diagram, we can draw the circuit diagram like this. This is the R1, R2, R3, I1, I2. No, current is same, so I current is flowing, V1, V2, V3. This is the V battery. Equivalent resistance, R equivalent equal to R1 plus R2 plus R3. Simple concept. For the parallel configuration, current will be the different, voltage will be the same. Circuit diagram, already we discussed in the to find the equivalent expression. I am just summarizing quickly. This is the circuit diagram, R1, R2, R3, V, it is current I1, I2, I3, and 1 upon R equivalent is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. This is the equivalent capacity, equivalent resistance for the parallel configuration. So please note this. Now next we will see the first device, Wheatstone bridge. Wheatstone ब्रिज. आता हा जो Wheatstone ब्रिज आहे हा इन्स्ट्रुमेंट आहे जी की यूज केलेला जातो फॉर द मेजरमेंट ऑफ अननोन रेजिस्टन्स. म्हणजे जर आपल्याला अननोन रेजिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण हा Wheatstone ब्रिज यूज करतोय. हा जो Wheatstone ब्रिज आहे, परत आपण जर आपल्याला व्होल्टमीटर किंवा ॲमीटर यासारखे डिव्हाइस जर कॅलिब्रेट करायचं असेल तरी पण आपण Wheatstone ब्रिज याचा यूज करू शकतो. तर आपण पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग पाहूयात Wheatstone ब्रिजची. आता हा नाव सांगतोय ब्रिज, म्हणजे इट विल फॉर्म सम ब्रिज लाईक कॉन्फिगरेशन. आता इथे जर पाहिलं, मी इथे एक सर्किट डायग्राम ड्रॉ करतोय. हे अशा प्रकारचा आपला Wheatstone ब्रिज असेल, त्याला आपण Wheatstone ब्रिज नेटवर्क पण म्हणतोय. R1, R2, R3, R4 गॅल्व्हनोमीटर A, B, C, D. या ठिकाणी बॅटरी कनेक्ट केलेली आहे, व्होल्टेज सप्लाय केलेला आहे E. हा की असेल, स्विच केला, की ऑन केल्यामुळं बॅटरी ऑन होईल, करंट स्टार्ट होईल फ्लो होण्यासाठी. या बॅटरीमुळे आपल्याला करंट I फ्लो होईल. इथं परत जंक्शन फॉर्म होतं. इथं जंक्शन फॉर्म, आता पहिल्यांदा मी कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करतोय. Wheatstone ब्रिजमध्ये आपण 4 रेजिस्टन्सेस हे ब्रिज सारखं कॉन्फिगर करतोय. म्हणजे इथं पहा, हे आपला हा एक एंड आहे, हा एक एंड आहे, आपण हा ब्रिज फॉर्म केला आहे. हा एक एंड आहे, हा एक एंड आहे, इथं आपण ब्रिज फॉर्म केला आहे, म्हणून याला आपण म्हणतोय Wheatstone ब्रिज.
व्हीटस्टोन, चार्लस व्हीटस्टोन हे सायंटिस्टचं नाव आहे, यांनी याचं इन्व्हेन्शन केलं आहे, त्याच्यामुळे आपण व्हीटस्टोन ब्रिज म्हणतोय. आता जर पाहिलं आपण कन्स्ट्रक्शनमध्ये 4 रेजिस्टन्सेस R1, R2, R3, R4 हे 4 रेजिस्टन्सेस ब्रिज कॉन्फिगरेशनमध्ये कनेक्ट केले आहेत. आणि एक आपण सेन्सिटिव्ह गॅल्व्हनोमीटर घेतलेला आहे, जो की हा गॅल्व्हनोमीटर यूज करतोय आपण कशासाठी, करंट फ्लो होतो का नाही होतो ते व्हेरीफाय करण्यासाठी. सो गॅल्व्हनोमीटर इज यूज्ड. देन ॲट दिस पॉईंट वी आर फॉर्मिंग द वन जंक्शन, म्हणजे आता इथे परत आपलं एक जंक्शन फॉर्म होतं, आणि जंक्शन फॉर्म होतं म्हणजे इथं करंट डिस्ट्रीब्यूट होतोय. समजा हा करंट आहे आपला I1 आणि हा करंट आहे आपला I2. त्यानंतर I1 हा करंट फ्लो होईल. आता परत या ठिकाणी जंक्शन फॉर्म झालाय, म्हणजेच हा जो करंट असेल I1, लक्षात घ्या आता हा इथं करंट आहे, इथून एक करंट फ्लो होतो, द करंट इज IG, लेट IG इज द IG करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. आता इथं जर आपण एक परत इथे जंक्शन फॉर्म झालाय, हा इनकमिंग करंट आहे, हा आउटगोइंग करंट आहे, हा पण आउटगोइंग करंट असेल, म्हणजे I1 इज इक्वल टू आपला हा करंट किती येणार आहे, समजा इथे मी IX घेतोय, IX प्लस IG दॅट इज इक्वल टू I1. सो IX इज इक्वल टू I1 मायनस IG, म्हणजे इथून जो करंट फ्लो होतो तो I1 मायनस IG फ्लो असेल. परत मी इथं KCL अप्लाय केलं आहे. त्यानंतर हा इनकमिंग करंट आहे, हा इनकमिंग करंट आहे, आणि इथं आउटगोइंग करंट आहे, म्हणजेच इथं काय होईल I2 प्लस IG इक्वल टू समजा IY. सो दिस करंट I2 प्लस IG हा करंट असेल R4 मधून. म्हणजे आपण इथे एक्सप्रेशन फाइंड केलं आहे, सिम्पली KCL अप्लाय केलं आहे, आणि इथून I1 करंट पास होतोय, इथून I1 मायनस IG पास होईल, I2 प्लस IG आणि हा I2 करंट. तर हे झालं कन्स्ट्रक्शन फॉर द व्हीटस्टोन ब्रिज. आता ज्यावेळेस आपण इथं एक्सप्रेशन फाइंड करतोय, दॅट इज द यूज ऑफ, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ द व्हीटस्टोन ब्रिज. तर मी सिम्पली पहिल्यांदा अप्लाय, आता या ठिकाणी आणखीन एक कंडिशन आपण इथं फाइंड करतोय. द कंडिशन इज सच दॅट the voltage at the point B and voltage at the point D, it is the same. So VB equal to VD. In that case, we are saying the Wheatstone bridge is in balanced condition. As VB equal to VD, which is potential at the point B and at potential at the point D हे सेम असतील, तर करंट गॅल्व्हनोमीटर स्टार्ट होईल का फ्लो व्हायला, नाही होणार, करंट हा फ्लो होणार नाहीये. म्हणजेच हा जो IG आहे, जो गॅल्व्हनोमीटर आहे, तो डिफ्लेक्शन त्या ठिकाणी 0 शो करेल, आणि म्हणजेच हा IG ची व्हॅल्यू काय होईल, सो IG ची व्हॅल्यू 0 होईल. सो ॲट VB इज इक्वल टू VD वी आर सेइंग द ब्रिज इज, दिस इज इम्पॉर्टंट कन्सेप्ट, ब्रिज इज इन balance condition, and at this balance condition, so IG is become 0. There are the two conditions, voltage at the point B equal to D, voltage at the point D, and at this condition the bridge become the balance condition, आणि ब्रिज जर बॅलन्स कंडिशन असेल तर आपल्याला गॅल्व्हनोमीटर मध्ये जो करंट पास होतोय तो 0 असणार आहे. आता ज्यावेळेस ब्रिज बॅलन्स असेल, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. जर ब्रिज बॅलन्स असेल आणि IG 0 असेल, म्हणजे मी आता सर्किट डायग्राम परत रिवाइज करतोय, म्हणजेच IG ची व्हॅल्यू 0 आली, IG ची व्हॅल्यू 0 आली, म्हणजे R4 मधून जो करंट फ्लो होतो तो IG 0 आहे, म्हणजे किती फ्लो होईल तो I2, कारण IG ची व्हॅल्यू काय आली 0. परत R2 मधून जो करंट फ्लो होतो बॅलन्स कंडिशनला IG ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे जो करंट विच इज फ्लोइंग थ्रू द R2 दॅट बिकम द I1. Now this is the revised diagram for your Wheatstone bridge when the bridge is in balanced condition. Getting? आता जर ब्रिज बॅलन्स कंडिशन मध्ये असेल, या ठिकाणी आपण अप्लाय KVL, परत KVL आला, मी अगोदरच सांगितलं KVL तुम्हाला माहिती नसेल तर परत माझा पहिलेचा जो व्हिडिओ सेशन झाला आहे करंट इलेक्ट्रिसिटीवर, तो व्यवस्थित पाहून घ्या, समजून घ्या, कारण आपण पुढच्या पण सेशनमध्ये आपल्याला KCL अप्लाय करायचे, KVL अप्लाय करायचे, ओम्स लॉ अप्लाय करायचे. आणि हा व्हीटस्टोन ब्रिज, याच्यानंतर याचं जे एक्सटेन्शन असेल मीटर ब्रिज, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नॉर्मली JEE एक क्वेश्चन हा याच्यावर असतोच, आणि बोर्डाच्या एक्झामला पण 3 मार्कासाठी एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ व्हीटस्टोन ब्रिज और एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द मीटर ब्रिज हा क्वेश्चन कंपल्सरी असतो. तर प्रॉपरली समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा, म्हणजे तुम्हाला इथं रट्टा मारायची गरज राहणार नाही, पाठ करायची गरज राहणार नाही. म्हणजे ज्या आपल्याला कधी जरी विचारलं KCL काय, KVL काय, ओम्स लॉ काय, करंट रेजिस्टन्सचे कॉम्बिनेशन सिरीज पॅरलल काय असतील, व्हीटस्टोन ब्रिजचं कन्स्ट्रक्शन वर्किंग काय, तर समजून हे करा. समजून केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इंटरेस्ट यायला सुरुवात होईल. आता मी इथं अप्लाय करतोय KVL,
केव्हीएल अप्लाय कोणत्या ठिकाणी करतोय, लूप घेतो मी ए बी डी ए, परत सांगतोय केव्हीएल जर माहिती नसेल तर यापूर्वीचं लेक्चर तुम्ही पाहून घ्या, व्हिडिओ सेशन पाहून घ्या, ए बी डी ए. सो ए बी, परत या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन ते यूज करायचे. तर आपली ए टू बी ट्रॅव्हल करतोय, माझी डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे, म्हणजेच हा येईल इथं मायनस I1 R1, IG हा 0 आहे, म्हणजेच आपल्याला याचा काय आपल्याला इथं B2 डी काही नसणार आहे, कारण IG 0 असणार आहे. जीचं आपण गॅलोमीटरचं रेजिस्टन्स जरी घेतलं G इंटू IG, पण IG 0 आहे, त्याच्यामुळं इथं जो तुमचा व्होल्टेज असणार आहे तो 0 असणार आहे. नंतर D2A इथं ऑपोजिट आहे, म्हणजे हा होईल आपला मायनस, ऑपोजिट आहे त्याच्यामुळे प्लस I2 R3 दॅट इज इक्वल टू 0. सो I1 R1 इक्वल टू I2 R3, इक्वेशन 1. वी आर अप्लाइंग द KVL to this loop. Simple. Then again apply KVL to the loop B C D B. Simple. Now apply KVL. Now you are expert. मी समजतो की तुम्ही KCL आणि KVL मध्ये आता एक्सपर्ट आहे, कमांड आपण घेतलेली आहे. तर BC म्हणजेच हा BC घेतला, BC माझी डायरेक्शन करंटची डायरेक्शन सेम आहे, म्हणजेच मायनस I2 मायनस I1 R2 मायनस I1 R2, C2D ऑपोजिट आहे, म्हणजेच प्लस येईल I2 R4 दॅट इज इक्वल टू 0. सो I1 R2 इक्वल टू I2 R4, इक्वेशन 2. आता काही मुलांचे कमेंट्स असे येतात की सर काही बुक्समध्ये वेगळ्या प्रकारे सांगितलं आहे, ज्यावेळेस करंटची डायरेक्शन आपली डायरेक्शन सारखी असेल तर त्यावेळेस आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचे. पण कन्फ्युजन करून नका घेऊ, साइन कन्व्हेन्शन हे आपल्याला डिफाईन करायचे. पण मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार आपल्या व्हिडिओमध्ये जे शेअर केलं आहे दॅट इज अ परफेक्ट. सो कीप दॅट साइन कन्व्हेन्शन्स इन माइंड ओनली and try to solve the numericals, so you will get the expertise in the KCL and KVL. तर बाकी कन्फ्युजन करून घ्यायची गरज नाही की मी या बुक्समध्ये ते यूज केलेलं आहे, त्या रेफरन्स बुकमध्ये यूज केलं आहे. एक जो आपण आहे तो फिक्स करायचे आपल्या माइंडमध्ये, त्याच्यानुसारच आपल्याला KCL KVL अप्लाय करायचे. तर पहिल्याचा सेशन पाहून घ्या, त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तेच साइन कन्व्हेन्शन आपल्या या पुढच्या लेक्चरला किंवा या सेशनला, पुढच्या सेशनला न्यूमेरिकल सेशनला आपण तेच वापरणार आहे. तर आपल्याला इथं दोन इक्वेशन भेटलेत, I1 R1 इक्वल टू I2 R3, I1 R2 इक्वल टू I2 R4. आता जर मी डिवाइड इक्वेशन 1 and 2 जर करून घेतलं तर सिंपल I1 R1 अपॉन I1 R2 इक्वल टू I2 R3 अपॉन I2 R4. I1 get cancelled. So I am getting the one equation, R1 upon R2 equal to R3 upon R4. This is the very important equations we are getting here. R1 upon R2 equal to R3 upon R4. म्हणजे ज्यावेळेस वेटस्टोन ब्रिज आपण कन्सेप्ट स्टडी करतोय तर आपला सर्किट डायग्राम माहिती असणं आवश्यक आहे. सर्किट डायग्राम आपण सिंपल इथे ड्रॉ करून दिलेले आहे. त्यानंतर KCL KVLचा आपल्याला यूज करायचे. KCL KVL यूज केल्यानंतर इथं आपल्याला कंडिशन घ्यायची, व्होल्टेज ॲट द पॉईंट B अँड व्होल्टेज ॲट द पॉईंट D इट इज द सेम. सो द ब्रिज इज सेड टू बी इन बॅलन्स कंडिशन, आणि ब्रिज बॅलन्स कंडिशन असेल म्हणजे जो करंट आहे विच इज फ्लोविंग टू द गॅलोमीटर दॅट बिकम द 0. आता हा 0 झाल्यानंतर आपल्याला KCL KVL अप्लाय करायचे. व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप पाहून घ्या. त्यानंतर आपल्याला जर इक्वेशन येते R1 अपॉन R2 इक्वल टू R3 अपॉन R4, म्हणजेच पहा R1 अपॉन R2 म्हणजेच हा लूप इथून इथं जम्प करतोय आपण, R1 अपॉन R2 इक्वल टू R3 अपॉन R4, R1 अपॉन R2 इक्वल टू R3 अपॉन R4, R1 अपॉन R2 इक्वल टू R3 अपॉन R4. R4 अपॉन R3 करायचं नाही आपल्याला, या ठिकाणी उलट जायचं नाही. R1 अपॉन R2 इक्वल टू R3 अपॉन R4, R1 अपॉन R2 म्हणजे तिथून स्टार्ट केलंय, इथून R1 अपॉन R2 इक्वल टू R3 अपॉन R4. तर ही कंडिशन आपल्याला येणार आहे आणि ही कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे. आपण खूप न्यूमेरिकल्समध्ये आपण हिचा यूज करणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण वेटस्टोन ब्रिज घेतोय तर पहिली कंडिशन आहे आपल्याला बॅलन्स, हा वेटस्टोन ब्रिज हा बॅलन्स असेल. त्याच्यानंतर बॅलन्स असेल म्हणजेच करंट टू द गॅलोमीटर इज 0, आणि जर बॅलन्स असेल करंट टू गॅलोमीटर 0 असेल, व्होल्टेज ॲट द पॉईंट B, व्होल्टेज ॲट द पॉईंट D इज
सेम, आणि त्याच वेळेस आपल्याला एक इक्वेशन भेटतं R1/R2 इक्वल टू R3/R4 ही कंडिशन असेल. व्हीटस्टोन ब्रिज आला म्हणजे जसं आपलं परत मी एक शॉर्टमध्ये रिवाइज करतोय. व्होल्टेज ॲट द पॉईंट बी, व्होल्टेज ॲट द पॉईंट डी सेम, करंट फ्लोइंग थ्रू द गॅलामीटर IG 0, आणि जर करंट फ्लोइंग थ्रू द गॅलामीटर 0 असेल, बॅलन्स कंडिशनमध्ये असेल, तर आपल्याला एक इक्वेशन भेटतं R1/R2 इक्वल टू R3/R4. सो दिस इज द इम्पॉर्टंट कन्सेप्ट अबाउट द व्हीटस्टोन ब्रिज. याच्यानंतर आता इथं आणखीन एक कन्सेप्ट आपण स्टडी करू शकता. आता इथे पहा, ज्यावेळेस तुमचा ब्रिज बॅलन्स आहे, व्होल्टेज I1 R1 इक्वल टू I2 R3, म्हणजे याच्या अक्रॉस व्होल्टेज आणि याच्या अक्रॉस व्होल्टेज सारखं असणार आहे, याच्या अक्रॉस व्होल्टेज आणि याच्या अक्रॉस व्होल्टेज पण सारखं असणार आहे. आपण ज्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व्ह करू तुम्हाला आणखी प्रॅक्टिकल त्याचं समजून व्यवस्थितपणे समजून जाईल. पण आता या स्टेजला तुम्हाला इथपर्यंत इक्वेशन हे समजणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर स्टडी करतोय आपण JEE, CET आणि 12वी साठी, तर सुरुवातीला आपल्याला ओम्स लॉ माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर KCL, KVL चे साइन कन्व्हेन्शन्स, त्यानंतर रेजिस्टन्सचे कॉम्बिनेशन, सिरीज कॉन्फिगरेशन, पॅरल कॉन्फिगरेशन, आणि त्याच्यानंतर आपला जो पहिला डिव्हाइस आपण स्टडी करतोय विच इज युज्ड टू मेजर द अननोन रेजिस्टन्स, दॅट इज अ व्हीटस्टोन ब्रिज. हे आपण पहिलं डिव्हाइस स्टडी केलं आहे. आता या ठिकाणी मला कोणते जरी 3 रेजिस्टन्स माहिती असतील तर मी एका रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो सिंपल इक्वेशनने. R1/R2 इक्वल टू R3/R4, R1/R2 इक्वल टू R3/R4. तर हा सेशन आपण इथपर्यंत कन्क्लूड करतोय. पुढच्या सेशनमध्ये आपण व्हीटस्टोन ब्रिजचं एक्सटेन्शन पाहणार आहे, मीटर ब्रिज. तर व्यवस्थितपणे समजून घ्या म्हणजे आपल्याला पुढचा सेशन पण आपला आणखीन इझिली जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करून घ्या.